नमस्कार शिक्षक मित्रांनो. केंद्र प्रमुख भरती 2025 चा निकाल लागलाय. पण या निकालामध्ये आपण जर बघितलं तर एक प्रश्न बऱ्याचशा शिक्षकांकडून विचारला जातोय. तो प्रश्न आहे की सर नॉर्मलायझेशन होणार का? आता तुम्हाला माहिती आहे टीसीएस किंवा आयपीएस जेव्हा एक्झाम घेते त्यावेळेस ते काय करतात, पहिले तुमची रॉ मार्क दाखवतात. रॉ मार्क नंतर तुम्हाला जर तुमची एक्झाम ही विशिष्ट डेटला म्हणजे वेगवेगळ्या डेटला झाली असेल, वेगवेगळ्या शिफ्टमध्ये झाली असेल, तर नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला वापरून इथे नॉर्मलायझेशन केलं जातं. सो इथे नॉर्मलायझेशन झालं की नाही हा प्रश्न आहे, तो त्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देतो नेमकं काय होणार आहे. चला तिकडे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे इग्नाइट अकॅडमीच्या टीईटीच्या बॅचेस लॉन्च झालेल्या आहेत. सेपरेट सेपरेट बॅचेस आहे. ह्या बॅचमध्ये तुम्हाला बुक्स आणि बॅग मोफत असणार आहे. ह्या बॅचमध्ये नसणार आहे. तुम्हाला आवश्यकता असेल ती बॅच तुम्ही घेऊ शकता. दोन्ही बॅचचे बाकी फीचर मात्र सारखे आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड नवीन बॅच आहे, द्रोणा बॅच 9.0 ची आहे. याचे डिस्क्रिप्शनमध्ये बॅचची लिंक आणि ऍपची लिंक दिलेली आहे. आपण डायरेक्टली जॉईन करू शकता. मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी बघा तुम्हाला सांगू इच्छितो की काही ऍड मी तुम्हाला दाखवतो. जसं की भूमी अभिलेख विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून जी जाहिरात आली होती, ही जाहिरात IBPS ने घेतली होती. इथे बघू शकता IBPS कंपनी मार्फत ही जाहिरात आली होती. आणि ही जाहिरात याची एक्झाम जी आहे ना ही बघा 13 नोव्हेंबर 2025 ला आणि 14 नोव्हेंबर 2025 ला ह्या 2 दिवसामध्ये विशिष्ट शिफ्टमध्ये म्हणजे 3 प्रकारच्या शिफ्टमध्ये टोटल एकूण जर बघितलं 2 दिवसात 7 शिफ्टमध्ये ही एक्झाम घेण्यात आली होती. अशाच बाकीच्या एक्झाम घेण्यात आल्या होत्या IBPS किंवा TCS कडनं. ते निकाल कसे लावतात बघा. ते निकाल लावतात बघा. जसं की IBPS निकाल लावलेला आहे बरोबर. हा निकाल काय सांगतोय, कॅटेगरी आहे बघा, हे सगळं दाखवलेलं सिरियल नंबर आहे, कॉमन मेरिट लिस्ट आहे, रोल नंबर आहे, रजिस्ट्रेशन नंबर आहे, कॅन्डिडेट फुल नेम आहे, जेंडर आहे, मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन. आता हे TCS असू शकतं, ठीक आहे काही हरकत नाही. मला IBPS पण दाखवतो मी पुढे. आफ्टर मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन केल्यानंतर म्हणजे सुरुवातीला रॉ येतात, नंतर आफ्टर नॉर्मलायझेशन येऊन जातं आणि पुढे रिमार्क पण येऊन जातं. ओके, हे एक ऍड बघा. दुसरं काय, ही एक आहे बघा तलाठी भरतीने TCS घेतली बघा. तलाठी भरती TCS ने घेतली होती. त्यात सुद्धा TCS ने काय केलं, सुरुवातीला सामान्यकृत गुण म्हणजे काय, सामान्यकृत ग्रुप नॉर्मलायझेशनचे गुण त्यांनी दाखवले बघा इथे. नॉर्मलायझेशन नंतरचे ग्रुप. चला IBPS ने घेतलेली एक्झाम कोणती आहे, ही एक्झाम तुम्ही BMC बघू शकता इथे. BMC ची ही ऍड आहे. यामध्ये पण तुम्ही जर बघितलं तर काय इथे मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन म्हणजे रॉ स्कोर आलाय आफ्टर ऑब्जेक्शन. इथे तर ऑब्जेक्शन पण घेऊ द्यायला नाही चान्स. काही ऑब्जेक्शन घ्यायला तुम्हाला आहे का, काही नाही केलं काही त्यांनी. प्रो रेटेड मार्क्स दिलेले होते त्यांनी. आणि मग मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन हे मार्क आहे बघा. मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन म्हणजे नॉर्मलायझेशन केल्यानंतरचे मार्क्स त्यांनी दाखवले. पहिले किती होते ह्या विद्यार्थ्याला, सपोज हा विद्यार्थी आहे 120 होते, मग त्याला किती झाले 120.38 झाले. सपोज 136 होते, इथे 138 झालेले आहे. 122 होते 122 आहे. 54 होते 58 झाले. 112 होते कमी पण झाले 111. 90 होते 94 पण झालेले आहे. शिफ्ट मध्ये एक्झाम होतात ना. तुम्ही आता तुमची केंद्र प्रमुखची आड जर बघितली तर कशी एक्झाम घेतली त्यांनी, त्यांचंच परिपत्रक आहे बघा. यांनी घेतलेली एक्झाम बघा ऑनलाईन पद्धतीने 3 फेब्रुवारी 2026 ला आणि 4 फेब्रुवारी 2026 ह्या 2 दिवसामध्ये 3 शिफ्टमध्ये टोटल 6 शिफ्टमध्ये केंद्र प्रमुख ही जाहिरात आली, याची एक्झाम झाली होती. मग आता ही एक्झाम जर 2 दिवसामध्ये 3 शिफ्टमध्ये म्हणजे 6 शिफ्टमध्ये झाली असेल तर साहजिक आहे ह्या 6 शिफ्टच्या पद्धतीने इथे नॉर्मलायझेशन होणं गरजेचं आहे. असं आपण म्हणतो ना, पहिल्या शिफ्टच्या विद्यार्थ्यांना माहितीच नाही प्रश्न कसे होते, त्यामुळे कदाचित पहिल्या शिफ्टच्या विद्यार्थ्यांना भीती होती मनामध्ये. दुसऱ्या शिफ्टच्या विद्यार्थ्यांना थोडासा अंदाज पहिल्या शिफ्टच्या विद्यार्थ्यांकडनं आला असेल. तिसऱ्या शिफ्टला तर अजून अंदाज आला असेल. बाकी दुसऱ्या दिवशी परत पहिली शिफ्ट, दुसरी शिफ्ट आणि तिसरी शिफ्ट असं पण झालेलं असेल. काठीण्य पातळी पण कदाचित लेवल वेगळी असू शकते, असणारच आहे. स्वतः IBPS पण म्हणतं की आम्ही नॉर्मलायझेशन प्रोसेस का वापरतो, कारण क्वेश्चन पेपरची काठिण्य पातळी वेगळी असू शकते. सो त्या अनुषंगाने आम्ही काय करतो ही नॉर्मलायझेशनची प्रोसेस वापरतो. थोडी क्लिष्ट प्रोसेस आहे, त्यांचे फॉर्म्युले पण फार क्लिष्ट आहे, पण ते वापरतात. मग ती जर नॉर्मलायझेशनची प्रोसेस त्यांनी इतर सगळ्या एक्झामला वापरलेली आहे, सो इथे केंद्र प्रमुखच्या एक्झामला ही नॉर्मलायझेशन प्रोसेस का नाही वापरली. त्यांनी रिझल्ट लावताना आता आता का नाही वापरली, कदाचित येणार का असं तुमचा प्रश्न होणार असेल सर, अजून होईल ना सर. पण लक्षात घ्या की निकाल लावताना त्यांनी रॉ निकाल तुमचा लावलेला आहे का, जशा पद्धतीने इतर एक्झामचा निकाल लावला जातो तसा निकाल तुमचा लागलेला आहे का, नाही. बघा तुमचा निकाल त्यांनी कसा लावलेला आहे, IBPS ने निकाल कसा लावला आहे, असं काही दिलेलं की त्यांनी हे रॉ मार्क्स असं काही दिलेलं नाहीये. त्यांनी डायरेक्ट सांगितलंय सिरियल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, हा रोल नंबर आणि ऑब्टेन टोटल मार्क्स. ऑब्टेन टोटल मार्क्स आफ्टर बिफोर रॉ असं काही दिलेलं दिसतं का तुम्हाला याच्यामध्ये, असं काही दिलेलं नाहीये. डिक्रीजिंग ऑर्डरने डायरेक्ट लावून दिलेलं आहे. आता मला सांगा हे जर असं असेल, मी आता एक घेतलंय सेकंड पेज घेतलेलं आहे, त्याचे मार्क्स लिहिले आहे.
सो असं असेल तर मग आफ्टर नॉर्मलायझेशनचे मार्क होणार का, म्हणजे नॉर्मलायझेशन होणार का? तर याचं उत्तर इथं तुम्हाला दिसतंय, ज्या पद्धतीने त्यांनी स्कोर लावलेले आहे त्यामध्ये असं काही मेन्शन नाहीये रॉ आहे मार्क्स तुमचे, बिफोर नॉर्मलायझेशन आहे किंवा नंतर आम्ही नॉर्मलायझेशन करणार असं प्रसिद्धीपत्रकात सुद्धा त्यांनी काही म्हटलेलं नाही. प्रसिद्धीपत्रक तुम्हाला मी दाखवलं आता, त्यात सुद्धा असं काही मेन्शन नाहीये. याचाच अर्थ नॉर्मलायझेशन होणार आणि असा याच्यातनं बाहेर पडतो असं मला वाटतं माझ्या नॉलेजनुसार. तुमच्याकडे असं काही तुमचं पर्सनल तुम्हाला त्यांनी पाठवलं असेल लेटर वगैरे तर मला सांगा कमेंटमध्ये. पण मला तरी वाटतं याच्यामध्ये नॉर्मलायझेशन होणार नाही. हे तुमचे फायनल मार्क आहे. कारण हे प्रसिद्धीपत्रक जे आहे याच्यात पण त्यांनी असं काही मेन्शन केलंय का? त्यांनी मेन्शन केलंय आम्ही 3 सत्रामध्ये बघा, म्हणजे टोटल 6 सत्र होते ना, 3 सत्रात 2 दिवसात घेतले, म्हणजे 6 सत्रात तुम्ही एक्झाम घेतलीये. पण याच्यात नॉर्मलायझेशन होईल, तुमचं काय ऑब्जेक्शन असेल तर कळवा, ऑब्जेक्शन सांगा मला, असं पण काही दिलेलं नाही. याचाच अर्थ मला सांगा ऑब्जेक्शन घ्यायला दिले त्यांनी? नाही. ऑब्जेक्शन नंतर मार्क काय चेंज होणार आहे का? नाही. असं काही दिलेलं नाहीये. सो याचा अर्थ तुम्हाला त्यांनी आन्सर की दिली, तुम्हाला तुमचं शीट दिलं आन्सर शीटचं, असं काही दिलेलं नाहीये. सो याचाच अर्थ इथे नॉर्मलायझेशन होणार नाही असं समोर येतंय. तुमचं मत काय मला कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये कळवा. नक्की तुमच्या कमेंटची वाट बघतो. पण नॉर्मलायझेशन प्रोसेस होणार आणि असंच याच्यातनं बाहेर पडतंय. नॉर्मलायझेशन होणार नाही असं याच्यामधनं बाहेर पडतंय. हे तुमचे फायनल मार्क असणारे असं दिसतं. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंटमध्ये कळवा तुमचं मत काय, तुमच्या मित्रांना तुमच्या ग्रुपमध्ये पण शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.